हॅलो. हॅलो सर. हा बोला. माझ्या नवऱ्याचा फोन स्विच ऑफ येतोय सर. ते मला हे म्हणून गेलेत की 1 तासात परत येतो म्हणून. पण आता 4 वाजलेत पण अजूनही आले नाहीत. मी कॉलही केला पण स्विच ऑफ येतोय सर. मला खूप भीती वाटतेय सर. ठीक आहे, घाबरण्याची काही गरज नाहीये. काय झालं असेल? ठीक आहे, 10 मिनिटात मी तिकडे येतो. तू काळजी करू नकोस. ठीक आहे सर. कुठे गेलाय नेमका तो? सर, दुकानासाठी सामान घ्यायला चाललो असं सांगितलं. सकाळीच गेले होते सर ते. खूपदा मी कॉल केला पण स्विच ऑफ येतोय सर. मला खूप भीती वाटते सर. आतापर्यंत असं कधी झालं नाहीये सर. म्हणून मला खूप अस्वस्थ वाटतंय. त्यांना काही झालं तर नसेल ना याची भीती वाटतेय सर मला. तुम्ही ज्या नंबरला फोन केला आहे तो आता स्विच ऑफ आहे. काळजी नका करू. चार्ज नसेल त्याच्यामुळे स्विच ऑफ झाला असेल. थोड्या वेळ अजून वाट बघूयात. तरी नाही आला तर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू. मी आहे ना, काळजी करू नकोस. सर, कधी आलात तुम्ही? तू फोन स्विच ऑफ का करून ठेवलायस? हा? तुझी बायको किती घाबरली होती माहितीये? सर, माझा मोबाईल खाली पडून तुटला सर. रिपेअर करण्यासाठी मोबाईल सर्व्हिस सेंटरला गेलो होतो सर. मोबाईलला सर्व्हिसिंग करून घेऊन यायला थोडा वेळ लागला सर. पण मोबाईल आता अगदी ठीक आहे सर. थोडं चार्जिंगची गरज आहे सर. अरे हिला कळवायचं होत असतं ना. बघ किती घाबरली आहे ती. मला माफ कर तू. ठीक आहे, मी येतो. सर, काय झालं सर? तुझ्या बायकोचा फोन आला म्हणून सगळं सोडून इकडे आलो. ऑफिसमध्ये खूप काम पडलंय. नंतर कधीतरी येऊन बोलतो मी. तुम्ही असं का केलं? माहितीये मी किती घाबरले होते. माफ कर ना मला. हॅलो. हॅलो सर. हॅलो, कशी आहेस? बोल ना. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद कशासाठी? आज जेव्हा माझ्या नवऱ्याचा फोन स्विच ऑफ आला तर त्यांना काही झालं तर नसेल हा विचार करून मी घाबरली होती. घाबरून मी जेव्हा तुम्हाला कॉल केला तुम्ही तुमचे सगळे कामं सोडून इकडे आलात सर. तुम्ही आल्यावर माझ्यात हिंमत आली होती सर. थँक्यू म्हणण्यासाठी कॉल केला सर. अरे, त्याची काही गरज नाहीये. अशात एक दुसऱ्यांना मदत करायलाच हवी, हीच मोठी गोष्ट आहे. म्हणून मी पळत आलो. खरंच तुम्ही खूप मोठं काम केलंय सर. अगं जाऊ दे, सगळं सोडते आता. सर, तुम्ही परत कधी घरी येणार सर? खूप जास्त काम आहे ग. जसंच मी फ्री होईल नक्की येईल. सर, हा, मी बोलवल्यावर सुद्धा येणार नाही का? ठीक आहे, येतो. थँक्यू सर. हम्म. जर लग्नाआधी तुमच्यासोबत माझी भेट झाली असती तर नक्कीच मी तुमच्यासोबत लग्न केलं असतं. अच्छा. बायकोशिवाय तुम्ही एकटं कसंच राहू शकताय? हेच आता सवय झालीये. तुमच्या एकटेपणाला घालवू का मी? पण याविषयी माझ्या नवऱ्याला काहीच कळायला नको. अरे नाही करणार. तर आपण आता लगेच एक होऊया. या ना. ठीक आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं हिने. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं हिने. ज्या बॉसनी मला मुलासारखं जपलं त्यांनीच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. काय करू? असं काही नाहीये. अरे मला न्याय हवा, मला न्याय हवा. अरे आता तुम्हा दोघांचं पिंग सगळ्यांसमोर फोडतो आणि बघा काय करतो मी. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं सर तुम्ही. अरे माझं म्हणणं ऐक ना. बघ माझं म्हणणं ऐक. माझं डोकं रडू नको. अरे एक मिनिट. हे पकड. जे झालं ते वाईटच झालं. कृपा करून मला माफ कर ना. हे ठेव. रडू नको, सांगितलं ना. परत तुझ्या घराकडे येणार नाही. माझ्याकडनं चूक झाली, कोणाला सांगू नकोस.
हे तुझ्यामुळे आज सगळं व्यर्थ झालं. आज सरांना आपल्या कंट्रोलमध्ये करून त्यांची सगळी प्रॉपर्टी घेणार होती मी, पण तू मध्ये आला आणि सगळी गडबड झाली. अरे मला कसं माहिती असणार तो माणूस तुझ्यासोबत आता इथे असेल. मी कॅज्युअली बेडरूम मध्ये झोपण्यासाठी असं दार उघडलं आणि जसं तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं तसा माझा तोलच सुटला. तर मग रडण्याची ऍक्टिंग केली मी. अरे पण 2 वेळा ते येऊन गेले असते ना, तर त्यांच्याकडून करोडची प्रॉपर्टी घेऊन आयुष्य जगलो असतो. छी, सगळं बेकार केलं. ठीक आहे सोड, त्या माणसाला विसरून जा. हे करण्याकरता आपल्याला दुसरा बकरा मिळणार नाही का? हं? काय बोलते सांग.